म्हणणार आम्ही राम, पण कसा? भावनेने. राम प्रभू वनवासात निघाले. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी रामाला वनवासामध्ये वनाची देवी भेटली. तिचं नाव वनदेवी. ती वनदेवी राघवाला भेटली. प्रभू सांगा मी तुमची काय सेवा करू? राम प्रभू म्हटले तुला सेवाच करायची? हो सेवाच करायची. जर तुला सेवाच करायची असेल ना तर माझा वनवास चालू झालेला आहे. अरे वनवास चालू झाल्यानंतर वनामध्ये माझ्या रस्त्यात जेवढे काटे ना तेवढे सगळे काटे बाजूला कर आणि रस्ते फुलासारखे अतिशय चांगले स्वच्छ आणि नरम कर. त्या वनदेवीने सांगितलं प्रभू मी तुमच्या रस्त्यातले सगळे काटे बाजूला काढायला तयार आहे, रस्ता अतिशय स्वच्छ करायला तयार आहे, मला फक्त एवढं सांगा तुम्ही कोणत्या रस्त्याने वनवासात जाणार आहे? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र सांगतात ज्या रस्त्याने मला वनवासात जायचंय त्या रस्त्यावरचे काटे बाजूला करायचे नाही. म्हणे मग ज्या रस्त्यावर मी चालून आलोय त्या मागच्या रस्त्यावरचे काटे बाजूला करायचे. ती वनदेवी हसली. प्रभू तुम्हाला वनवास पुढे, मग मागच्या रस्त्याचे काटे बाजूला करून काय फायदा? राघवाचा भाव पा काय, रामाचा भाव. राम सांगतात उद्या भविष्यामध्ये माझा भरत आणि माझ्या अयोध्येचे भक्त मला भेटण्याकरता येणार आहे आणि माझ्या भक्ताच्या रस्त्यात काटे नको म्हणून तुला मागचे रस्ते स्वच्छ करायचे. तुम्हाला राम समजायचा नाही तर भाव महत्वाचा आहे. हसली ती वनदेवी. इतका नाजूक आहे का तुमचा भरत की रस्त्यात काटे असले की घाबरून जाईल? राघव म्हटले माझ्या भरताच्या रस्त्यात किती काटे असले ना माझा भरत घाबरणार नाही, माझे भक्त घाबरणार नाही. पण ते काटे पाहिले ना त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल की आमचा राम इतक्या कठीण काट्याच्या रस्त्याने वनवासात गेला पण ते रस्ते स्वच्छ दिसले तर त्याच्या मनाची भावना तयार होईल की आमचा राघव स्वच्छ रस्त्याने वनवासात जातोय म्हणजे त्याला मला पादुका देऊन रामराज्याची सांगड घालता येईल. राम कथाही भाव कथा आहे. उगा स्टेजवर गरमी होते म्हणून कूलर आणले की राम कथा होत नाही. म्हणून राम हे जीवनाचं सर्वस्व आहे. तो राम आम्हाला म्हणायचा आहे पण कसा? सर्वागटी राम भाव शुद्ध. हा चला हरकत नाही हरकत नाही. चला आपल्या भावकीतले भांडणं आपण सोडू. भाव शुद्ध आणि भाव शुद्ध असेल तर राम आपल्याला सुटतो. राम म्हणा तुम्ही पण भावना पवित्र पाहिजे. रामायणातला भावनेचा दुसरा एक प्रसंग असा आहे. रावणाचा एक सज्जन भाऊ आहे. रावणाचा एक सज्जन भाऊ आहे. त्याचं नाव आहे बिभीषण. तो बिभीषण सकाळी उठला, त्याने अष्टदल काढलं. तुम्ही पुरुषांनी अष्टदल पाहिलंय का हो? तुम्ही अष्टदल पाहिलंय का? बरं ठीक आहे. तुम्ही महिलांनी पाहिलंय का अष्टदल? पाहिलंय का? नाही ना. हां त्याला मराठीत रांगोळी म्हणतात. तरी माना डोलवत आहे. हे कोरोनात पास झालेलं मटेरियल. अष्टदल म्हणजे रांगोळी. त्या रांगोळीमध्ये त्याने रामाचं नाव लिहिलं बिभीषणाने आणि ते नाव राक्षसांनी पाहिलं. राक्षसांनी ते नाव पाहिलं. सगळे राक्षस रावणाकडे गेले. आम्ही तुमचा विजय झाला पाहिजे आणि रामाचा पराजय झाला पाहिजे म्हणून तुम्हाला मदत करतोय आणि तुमचा सक्का भाऊ रामाचं चिंतन करतोय. काय चाललंय? अरे तुमचा सक्का भाऊ रामाचं चिंतन करतोय, आमच्याकडे पाहत सुद्धा नाही. रावण म्हटलं शक्यच नाही. आम्ही पाहिलं डोळ्याने. चला चला. सगळेजण तिथं येऊन पाहतात तर त्याने तर रामना लिहिलं होतं. बिभीषणाला बाहेर बोलवलं. बिभीषणा काय दादा हे काय? रांगोळी. रांगोळी नाही, मध्ये काय लिहिलंय ते 14 फेब्रुवारी. व्यवस्थित सांग. दादा ते प्रेमाचं प्रतीक आहे. 14 फेब्रुवारी प्रेमाचं प्रतीक नाही. 14 फेब्रुवारीला कोणता दिवस असतो? कोणता डे? मी आराम करू का एक तास? व्हॅलेंटाईन. व्हॅलेंटाईन हे काय? स्पेन महासत्तेत असताना स्पेनवर परक्यांनी आक्रमण केलं 15व्या शतकात आणि स्पेनवर आक्रमण केल्यानंतर स्पेनचा राजा होता, त्याचं नाव होतं क्लॉडियस. त्या क्लॉडियस नावाच्या राजाने सगळ्या तरुणांना सांगितलं तुम्ही लग्न करायचं नाही, छातीचा कोट करायचा आणि देशाचं संरक्षण करायचं. एकही तरुण पोरांना क्लॉडियस लग्न करू देत नव्हता. हे तिथल्या कॅथोलिक धर्मगुरूच्या ध्यानात आलं की या सगळ्या पोरांना म्हणजे लग्न न करता देशाकरता समर्पित करतोय. त्या धर्मगुरूने सांगितलं तुम्ही कोणीच काळजी करू नका, तुम्हाला आवडेल त्या मुलीसोबत तुम्ही लग्न करायची तयारी दाखवा, तुमचं लग्न मी लावून देतो. म्हणजे देशाच्या विरोधात जाऊन त्या धर्मगुरूने स्पेनमध्ये लग्न लावायला सुरुवात केली. हे क्लॉडियस नावाच्या राजाच्या ध्यानात आलं. त्याने 14 फेब्रुवारी 1492ला त्या क्लॉडियस नावाच्या राजाने त्या धर्मगुरूला फासावर चढवलं. त्या धर्मगुरूचं नाव होतं व्हॅलेंटाईन. तो कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू होता आणि त्या व्हॅलेंटाईनला फासावर चढवलं म्हणून त्याचे भाऊबंद त्याची पुण्यतिथी साजरी करतात. नाही आपला काही संबंध नाही. त्याच्या भाऊबंदांचा आपला काही संबंध नाही. तो त्याच्या भावकीचा विषय. स्पेन वाचा तुम्ही कधीतरी. आपल्याकडे माणसं वाचत नाही म्हणून वाचत नाही. त्याने ते काय प्रतीक प्रेमाचं प्रतीक आहे दादा. दे कोणाच्या? तुमच्या आणि वहिनीच्या. ए बिभीषणा खोटं बोलू नको. रामाचं नाव आहे तिथं माझा मंदोदरीचा काय संबंध आहे? नाही ना दादा ते तुमचंच प्रेम आहे. म्हणजे राम म्हणजे रावण, म म्हणजे मंदोदरी, इट इक्वल टू राम.
याला म्हणता खाटका जगात सप्ताह बसवणे. जोक आहे का? भावना रावणाची रावण मंदोदरीची झाली, पण तीच भावना मात्र बिभीषणाने आपल्या अंतकरणात रामाची धारण केली. तुम्ही किती कठीण आणि विकट बिकट परिस्थितीत असाल तरी राम म्हणा, फक्त भाव पवित्र पाहिजे. सर्वा घटी राम, भाव शुद्ध. ती भावना जर शुद्ध असेल तर तुम्हाला राम म्हणणं कठीण नाही. तुमचं म्हणणं आमच्या लक्षात आलं, आम्ही राम म्हणणार आहोत, आम्हालाही समजलं राम म्हटलंच पाहिजे, आम्ही राम म्हणणारच आहोत. कधी म्हटलं पाहिजे? झोपायच्या आधी, जेवायच्या आधी. कधी? राम राम स्मरा. कधी? आधी. आधी सर्वांच्या आधी रामाचं स्मरण करा. काय होईल राम म्हटलं तर? राम म्हटलं तर सुखे सेवो ब्रह्मानंदा, गावो राम नाम सदा, नोहे मग बाधा काळ दूत यमाची. ज्याला रामाची बाधा त्याला काळाची बाधा नाही, काळाच्या दूताची बाधा नाही, म्हणजेच यमाची बाधा नाही. राम म्हटलं की तुमच्या जीवनात यम नाही, आणि ज्याच्या जीवनात राम आहे त्याला रामाचं धाम प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या पहिल्या राम म्हणता रामाची होई जे, 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 राम म्हणता रामाची होई जे. पदी पैसोनी पदवी घ्यायचे, 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 पदी पैसोनी पदवी घ्यायचे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी ऐसे सुख आहे. वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, वचनी आहे, सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी राम म्हणता रामाचे व्हायचे, पदे बैसोने पदवी घ्यायचे. राम म्हटलं की रामाच्या धामापर्यंत आमचा प्रवास होतो. पण आपल्या जीवनाचं साध्य राम आहे का हो? आपल्या जीवनाचं साध्य प्रपंच आहे का परमार्थ आहे? त्यांचे देखलिया पाय मग दुःख जाय सर्व माझे, जन्मा आल्याचे सार्थक एक विठ्ठलचे देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलचे एक एक विठ्ठलचे देखलिया, जन्मा आल्याचे सार्थक होय. कोण म्हणे? तुका म्हणे. आहे की नाही? जन्माची सार्थकता देवाजवळ आहे. मग देव आमचं प्रत्येकाचं मूळ. तुम्ही मूळपीठ राहणे संती, मूळ अधिष्ठान आमचं देव आहे. आणि जगाच्या इतिहासात कोणाला किती पुढे जाऊ द्या, जगाच्या इतिहासात कोणाला किती पुढे जाऊ द्या, जगाचं मूळ आपण आहे. जगाचं मूळ आपण आहे. कोणाला काही म्हणू द्या, मूळ आपण आहे. आपल्याशिवाय जग नाही, आपल्याशिवाय जग नाही. लोकांना किती म्हणू द्या. माझा एक मित्र मला अजूनही चिडवतो, आजचा म्हणून चंद्रावर, तू अजून धोत्रावर. लोक महाराज लोकांना असं चिडवतात म्हणून ते पॅन्डा घालायला लागले. हेका महाराजांनी ते धोत्रावर कीर्तन केलं. 10 दिवसांनी बदनापूरच्या बाजारात आले आणि आज आल्यानंतर एक जण म्हणजे तुम्हाला कुठेतरी पाहिलं हो. तो म्हणे मी परवा तुमच्याकडे कीर्तन करून गेलो. तो म्हणे तुम्ही परवा कपडे घालून आले होते हो. म्हणजे वारकऱ्याचे. की नाही? ऐका, कोणाला कितीही पुढे जाऊ द्या, जगाचं मूळ आपण आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. डार्विन होऊन गेला आपल्याकडे. डार्विन माहिती ना, परदेशात डार्विन. डार्विनचा सिद्धांत प्रसिद्ध आहे. आपले पूर्वज कोण होते? माकड. डार्विनचं म्हणणं काय? आपले पूर्वज कोण होते? माकड. त्या माकडाच्या पुढे काय झाले? माणसं. शिकलो ना शाळेत? माकडाचे काय झाले? अरे आम्ही वारकरी किती श्रीमंत विचाराने, आमच्याकडे केवढं मोठं थिंक टँक आहे. डार्विन सांगतो की आपले पूर्वज माकड होते, माकडाचे माणसं झाले. आमचा प्रश्न आहे डार्विनला,
जर माकडाचे माणसं झाले तर आत्ता जे माकडं आम्ही पाहतोय त्यांचे माणसं कधी, जर माकडाचे माणसं झाले असते तर माकड नावाची जात संपायला पाहिजे होती ना. त्या डार्विनला माकडात माणसं दिसताय, इथं आम्हाला माणसात असं का? बरं 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 बरं, तुमचं मत असेल तर माझं काहीच मत नाही. अरे टेक्नॉलॉजी काय असते, अपडेट व्हर्जन काय असतं, लेटेस्ट सिस्टम्स काय असतात ते आमच्याकडे या ना. आमचा पहिला अवतार आहे मत्स्य. मत्स्य म्हणजे मीन, मीन म्हणजे मासा. मासा कुठे असतो? पाण्यात. मासा हायवेला असतो? असतो असतो नसतो? हा बर. पहिला अवतार 100% पाण्यात मीन, दुसरा पाणी आणि जमीन 50-50 कच्छ कासव, तिसरा 100% जमीनवर वराह, चौथा वरचं शीर्षयाचं खालचं दड माणसाचं माणसाकडे येतोय, पाचवा बटुरूपधारी वामना अतिशय सुंदर आणि साजूक अवतार, सातवा अतिशय क्षत्रिय वृत्तीचा परशुराम, आठवा शांत वृत्तीचा राम, नववा आमच्याकडे आठवा अवतार नटखट भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि सगळ्या अवताराचं बीजारोपण विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे दान शूरदाता पांडुरंग. याला म्हणतात व्हर्जन अपडेट करायची प्रक्रिया, याला म्हणतात लेटेस्ट सिस्टीम उभी करायची प्रक्रिया. कोणाकडे ही प्रक्रिया? कोणाकडे? अरे जगात आम्ही तर तुम्ही लोक म्हणतात फक्त तुम्ही वारकरी येडे. आम्ही कसले येडे? हिरण्यकश्यप नावाचा राक्षस झाला, त्याला 4 पोर होते, लाद, अनुलाद, सल्लाद, प्रल्हाद. त्या प्रल्हादाला कोणी उपदेश केला? नारदाने. नारदाच्या हातात काय होतं? गिटार. नाही हा, तुम्ही पटकन बोलत जा. मला माझ्या कीर्तनात गॅप चालत नाही. मी एकदा सुरू झालो की जय विठ्ठल पर्यंत मला कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी टिकून राहिली पाहिजे. गॅप पडला की मला काही पण सुचायला लागतं. माझी पद्धत आहे, मी जेवढं पाठ केलं तेवढं समोरच्याला ऐकावं लागतं. नो ऍडजस्टमेंट. 10:30 वाजले, 11:45 वाजले, कीर्तन संपवा, मला कोणीच इशारा करायचं नाही. मग पानं संपले की मी लगेच थांबेल. मध्येच लाईट गेली, मध्येच प्रॉब्लेम झाला, तुम्ही लगेच 10:15 म्हणा कीर्तन संपव. मला मध्ये पण थांबता येत नाही, मला टेन्शन येतं. मग कोणत्या 5 नंबरवर थांबव? मला बाहेरून प्रमाण दिलेलं चालत नाही. मला माझेच आवरल्या जात नाही, त्यांच्या कुठं ढोळा. त्यात ते इमानदार पाहिजे. मला जायचं जालना, त्यांनी प्रमाण दिलं संभाजीनगर, त्यांचा गडा दाबू का मी आत्महत्या करू? त्याच्यापेक्षा कसं मी सांगेल तसं तुम्ही ताट बसा. शाबास. ऐका, नारदाच्या हातात विनाय. आत्ता कलियुग चालू आहे. कलियुगाचं आयुष्य 4,32,000, द्वापार 8,64,000, त्रेता 12,96,000, कृत 17,28,000, इट इक्वल 43,020, 43,20,000. आजच्या 43,20,000 वर्षापूर्वी हिरण्यकश्यपूर कृतयुगात झाला. त्या हिरण्यकश्यपूचा पोरगा, त्याला नारदाने उपदेश केला. आजच्या 43,20,000 वर्षापूर्वी विज्ञानाला व सुद्धा लिहिता येत नव्हता, तेव्हा आमच्याकडे नारद होते. नारदाजवळ विना होता आणि एवढ्या सुंदर विनाला एवढ्या बारीक तारा जन्माला घालायची टेक्नॉलॉजी वारकरी संप्रदायाकडे होते. आम्ही काय धोत्राळ विण करतो वाटतं का तुम्हाला? मूळ आम्ही ना, मी किती प्रक्रिया सांगू तुम्हाला. आता आपण आजारी पडलो, कुठं जातो? कोर्टात. पटकन पटकन कनेक्टिव्हिटी. हा, अटेन्शन. माझं आपलं कीर्तन ऐका म्हणजे 4G मध्ये बसणं. आपल्याला 2G 3G चालत नाही. सध्या भारतात 2च लोकांची मजा आहे, फक्त 2. तिसरा माणूस अजून यायचा बाकी आहे. महाराष्ट्राच्या बाहेर गेलं की बागेश्वर, आणि महाराष्ट्रात आलं की ज्ञानेश्वर. बाकी हे बाकीचे तर हे चालून जातील 2-3 वर्ष गाण्या गुन्ह्यावर. बाकी DNA लागतो रक्तात, तो आमच्या वारकऱ्याचा रक्तात, DNA आमच्या रक्तात. असा टाइमपास DNA नाही, तो जन्माला घातलेला DNA नाही, तो आलेला DNA. ज्ञानोबा तुकोबाराच्या परंपरेचा DNA. कीर्तन ऐकायला नवीन 50 लोक आले नाही तर चालतील, पण ज्या 50 वर्षापासून कीर्तन ऐकताय ना, त्यांना चुकीचं कीर्तन ऐकायची सवय लागू देणार नाही. एवढी संप्रदायाची परंपरा टिकवेल. ते टिकलीच पाहिजे, टिकविलाच त्याच्यासाठीच आहे. ज्या दिवशी तसं वाटणार नाही त्या दिवशी बाजूला काढून ठेवून. हा, आजारी पडलो दवाखान्यात, आजारी पडल्यानंतर आम्ही ॲलोपॅथीकडे जातो, पण आजारी पडूच नाही याच्याकरता औषधी देण्याची ताकद फक्त अध्यात्माच्या आयुर्वेदात आहे. अरे आजारी पडल्यावर कोणी औषधी देतील, त्यात काय नवल आहे? ॲलोपॅथीचा शोध कोणी लावला? इंजेक्शन, गोळी. ॲलोपॅथीचा शोध कोणी लावला? आपल्या जळकेकर महाराजने. ॲलोपॅथीचा शोध कोणी लावला? हिप्पोक्रेटिस. हिप्पोक्रेटिसचा जन्म कुठे झाला? ग्रीकमध्ये त्याचं गाव कोसमध्ये त्याचा जन्म झाला. इसवी सन पूर्व 370, इसवी सन पूर्व 460. 90 वर्ष जगला तो.
त्याने ॲलोपॅथीचा शोध लावला. जगातले सगळे विद्वान त्याच्याकडे गेले आणि विद्वानांनी सांगितलं तुम्ही खूप हुशार आहे, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तो म्हणे सत्कारावर पैसे खर्च करायचे नाही, सत्कारावर पैसे खर्च करायचे नाही, ते पैसे मला द्या. कोणी स्वार्थी असतं ना. आम्ही कीर्तनाला गेलो लोक 8-10 हार टाकतात. ते आम्ही नेहमी सांगतो हारावर एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा तेवढे पैसे बरं तो हार घातल्यावर हे जे शर्टाला डाग पडतात, हे दुसऱ्या दिवशी बाथरूम मध्ये जो आपल्या नावाने हरिपाठ चालतो तो आपल्याला माहिती असतो. आपण म्हणा अगं तसं नाही, त्या लोकांनी प्रेमाने टाकले, त्यांना समजत नव्हतं. हा काय त्यांना समजत नव्हतं. तुला मग आपल्याला पुन्हा सांगावं लागतं. मला समजलं असतं तर तुला टाकलं असतं का? म्हणजे आता ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकीच्यांकरता फिर मिलेंगे ब्रेक के बाद. हो तो म्हटलं मला भारतात जायचंय. आला भारतात. काय यायचंय भारतात? ऐका हिपोक्रेटिसचं वाक्य. इथं बसलेल्या प्रत्येक भारतीयाची छाती फुलाल. हिपोक्रेटिस सांगतो मला भारतात काय जायचंय? मला महाभारत पाहायचंय, मला श्रीमद भागवत पाहायचंय, चरक संहिता, श्रुश्रुत संहिता, निघंटू प्रभाकर, माधव निदान, प्रभाकर चिकित्सा, रसायन रत्नावली. ऐका या सगळ्या पातंजली प्रदीप या आयुर्वेदिक योग सूत्रसार आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक ग्रंथाचं दर्शन घ्यायचंय. कारण हे ग्रंथ जरी मी वाचले नसते तर मला ॲलोपॅथीचा शोध लावता आला नसता. जरी हिपोक्रेटिसचा शोध असला तरी आपल्यावर येतो. का माहिती का? समुद्र मंथनाची कथा झाली. वासुकी सर्पाची दोरी, मेरू पर्वताची रवी, आणि ते मंथन चालू असताना त्या डोंगरावर जे हजारो प्रकारचे झाडं होते त्या झाडांची पानं, फुलं, फळं, साली, मुळ्या त्या मंथनामध्ये खाली पडायला लागल्या. पडताना त्या घासल्या गेल्या. घासताना त्याचा रस निघाला. तो रस धन्वंतरीने एका कलशात समुद्रामध्ये जमा केला आणि तोच सगळ्या झाडांच्या पानांचा, फुलांचा, फळांचा रस आयुर्वेदातला पहिला काढा तयार झाला. त्याचं नाव अमृत. समुद्राचं मंथन केलं की समुद्रात अमृत सापडतं हे पहिल्यांदा आम्हाला समजलं. मग समुद्रात विहिरी खोदल्या की डिझेल पेट्रोल सापडतं. नंतर मुकेश अंबानीला समजलं. पहिल्यांदा आपण आहे ना, जनक आपण आहे. ठीक आहे, ते आपल्याला मान्य नाही तो भाग सोडून द्या. ब्लड रक्त, या रक्त गटाचे आपण जनक आहे. जगातला पहिलं रक्तदान 1667 ला झालं. एका कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याला रक्त दिलं 1667 ला. गावरान गाय का पाडायची असते? गावरान गायमध्ये 800 प्रकारचा रक्तगट आहे. कुत्र्यामध्ये 13 प्रकारचा रक्तगट आहे. मांजरीमध्ये 11 प्रकारचा रक्तगट आहे. आपल्यामध्ये गणित चाललंय का? आपले रक्तगट किती आहे? 4. ए बी सी डी नाही का? अरे एबीसीडी चालू झाली का? मला वाटलं तेच चालू आहे काय. ए बी ए बी ए बी ए बी ओ. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काही काही माणसंही निगेटिव्ह आणि त्यांच्या रक्तगटही निगेटिव्ह. चमत्कारिक लोक आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 1937 ला आदम आदेलाचा पोरगा गरोदर राहील अमेरिकेत. पोरगा आत्ता जगात 300 माणसं असे ते गरोदर राहू शकतात. आदम आदेलाचा पोरगा गरोदर राहिला. त्याचं पोट कापलं. पोरगा जन्माला आला पण रक्त जास्त गेल्यामुळे तो मरायच्या दारात टेकला. तो मरू नये म्हणून त्याला पहिलं रक्तदान दिलं. तिथं ब्लड बँका चालू झाल्या. त्याचा जनक भारत आहे. अरे तुम्हाला 1937 ला समजलं माणूस गरोदर राहू शकतो. आम्हाला कोट्यावधी वर्षापूर्वी समजलं की मर्यादा पुरुषोत्तम पूर्व रामचंद्रांच्या घराण्यात एक पूर्वज होऊन गेला. त्याचं नाव तर युवनाश्व नावाचा राजा. त्या युवनाश्व राजाच्या पोटी पोरगा जन्माला आला. त्याचं नाव मानधाता. त्याच मानधाताचा पोरगा हरिश्चंद्रन. त्याच्या कुलात रामाचा जन्म. मूळ आपणच आहे. टेक्नॉलॉजी आपणच देऊ. आपल्यासारखी टेक्नॉलॉजी जगाच्या इतिहासात कोणी देऊ शकत नाही. कोणीच देऊ शकत नाही. ते फक्त आपण देऊ शकतो भारतीय लोक. का? ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या वाङ्मयाची परंपरा आपलं बोट पकडून आहे. संत वाङ्मयाचा तुमच्यावर माझ्या प्रघात आहे. आणि म्हणून रामकृष्ण हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवन शलाख्याचं प्रॉपर मूळ आहे. विठ्ठल ऐका, मग मुळे जर आमचं राम असेल तर याच्यापेक्षा दुसरं मूळ आमच्याकरता दुसरं कोणतं आवश्यक? जगातली प्रत्येक भूमिका आम्ही जन्माला घातली. हा कोरोना आला. कोरोना
या कोरोनाच्या सगळ्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे, सगळ्या. कोरोना हा कोणत्या भाषेतला शब्द आहे? कोरोना हा कोणत्या भाषेतला शब्द आहे? मराठी, हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, डच, फ्रान्स, जापान, हिब्रू, उर्दू, फारसी, चायना, आमच्या खानदेशात आयराणी. कुठल्या? कोरोना लॅटिन भाषेतला शब्द आहे. त्याचा मराठीत अर्थ होतो काटेरी मुकुट. काटेरी मुकुट. आपल्याकडे इतिहासामध्ये सैनिक काटेरी मुकुट घालायचे, त्याला 2-2, 3-3 इंचाचे असे बाहेर काटे राहायचे. तलवार जर तुटली तर त्या मुकुट त्याच्या पोटात घालायचा आणि त्या काट्याने पोट फाडायचं, शत्रूला संपवायचं. मग कोरोनाचा लोगो प्रोमो फोटो पाहिला का? असा गोलाकार आहे आणि त्याला बाहेर काटे. त्या कोरोनाचा फोटो तयार करण्याकरता भारताचा इतिहास तयार करावा लागला आधी. हे माहितीये? कोरोना हे नाव कोणी दिलं? कोरोना हे नाव कोणी दिलं? सायबर टाफे आणि जून अल्मेडा, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर येते, जून अल्मेडाने नाव दिलं. त्याचं कोविड-19 नाव होतं. अख्खा देश घाबरत होता कोरोनाला, जग घाबरत होतं, पण आमचा जळगाव जिल्हा अजिबात घाबरत नव्हता. आम्ही एकाला विचारलं कारण का घाबरत नाही? तो म्हणे 5 सिंगच आपल्या जळगाव जिल्ह्याची आहे. 19. आता काही लोकांच्या बुद्धीला पर्याय नसतो. तुम्हाला आता कोरोनामध्ये समजलं मास्क लावलं पाहिजे, बरोबर आहे ना? आपल्याकडे पती मेल्यानंतर बांगड्या फोडतात ना? फोडतात ना इकडं पण? का फोडतात बांगड्या? का फोडतात? त्यानंतर ती भगिनी बांगड्या घालत नाही का? घालती ना, मग तेव्हाच का फोडतात? आपण लहान होतो, मलेरियाचे डॉक्टर यायचे जिल्हा परिषदच्या शाळेत, आपलं रक्त घेऊन जायचे. कशावर? काचाच्या पट्टीवर. कारण मेडिकल असं सांगतं, त्याचा कॅपिटल थंबरुले फिजिकली अप्रोचचा, की काचाच्या पट्टीवर विषाणू जंतू जास्त वेळ राहतात. नवरा मेला की त्याच्या शरीरावर जे बारीक बारीक केस असतात ना, हे छिद्रे मोकळे होतात आणि ते व्हायरस त्याच्या शरीरावर जमा होतात. बायको नवऱ्याच्या एकदम जवळ रडते, ते व्हायरस तिच्या बांगडीवर जर आले काचावर, तर जेवताना किंवा रडताना ते तोंडाजवळ हात गेला की नाकातोंडात तेच व्हायरस जातात. आणि पती ज्या आजाराने मेला त्या संसर्गजन्य आजाराने बायको म्हणू नये म्हणून बांगडी फोडून व्हायरस समाप्त करायची पहिली टेक्नॉलॉजी हिंदू धर्माला समजले. काय सोपी प्रक्रिया आहे. मी दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. ते प्रेत उचललं की तुम्ही महिला वर्ग काय करतात? साडीचा पदर घेऊन. कोणाला गरज आहे का? त्या प्रेताला वारा घालणं म्हणजे काय? त्याचे व्हायरस आता संप्रेरित होत आहेत आणि तुम्ही रडायला लागणार आहे. प्रेत उचलतात, मग तुमचं तोंड आ होणार आहे. ते व्हायरस तुमच्या पोटात जाऊ नये, शरीरात जाऊ नये म्हणून तो साडीचा पदर असा तोंडाजवळ फिरवायचा असतो. आणि एकाच वेळी सगळ्या महिलांनी जर तो तोंडाजवळ फिरवला, ते व्हायरस जर 2.5 फुटाच्या वर बैठकीच्या वर गेले तर तुम्ही वाचू शकतात. ही टेक्नॉलॉजी फक्त आपल्याकडे. मी तुम्हाला कितीतरी मुद्दे सांगू शकतो की रामाच्या कृष्णाचा देश जगाचा गुरु आहे, पण मग ते एका कीर्तनात आणि एका पाकिटात मी एवढं ज्ञान देत नाही. ते माझे कॅपिटल रूल आहे. हळूहळू डाडे डाडे केतुलेने एक वेडे, एका पाकिटात काय काय कडे. ही अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची आणि उरलेली अर्धी ज्ञानेश्वर महाराजांची. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकीच्यांकरता मी पुन्हा येईल. काळजी करू नका, आम्ही जेऊ, बाकी कोणी नाही येणार. येण्याची घमेंड आमच्यातच आहे. ऐका, आम्ही मूळ आहोत. जगातलं सूत्र आमच्याकडे कोणाकडेच नाही. त्या रामायणामध्ये रघु नावाचा राजा होता. त्या रघु नावाच्या राजाला आज नावाचा पोरगा होता. त्या आज नावाच्या राजाची पत्नी, तिचं नाव होतं इंदुमती. या हिंदुमतीला अज राजाला मुलगा होता, त्याचं नाव राजा दशरथ. या इंदुमतीचं माहेर महाराष्ट्रात होतं. महाराष्ट्रात 2 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर होतं. एकीकडे अमरावती, एकीकडे वर्धा. मधून नदी गेली आणि गाव 2 ठिकाणी वाटलं गेलं. त्याचं नाव आहे कौंडण्यपूर. कृष्णाची सासरवाडी आणि दशरथाचे मामा एकाच गावचे. एकाच गावचे. राजा दशरथ तरुण होते आणि तरुण असल्यामुळे राजा दशरथ एक दिवस स्वर्गात गेले. दशरथाचा संपर्क मोठा. दशरथ स्वर्गात गेले. आता स्वर्गात दशरथ गेले. स्वर्गात सगळे इंद्र, चंद्र, महेंद्र, गजेंद्र, उपेंद्र, जितेंद्र, आपला धर्मेंद्र. गैरसमज करू नका. धर्मेंद्र म्हणजे काय? धर्मेंद्र शब्दाचा अर्थ असा आहे शास्त्रामध्ये, तो चतुर्थ गणाचा धातू व्याकरणात. ध्रुव धारयती. धारयती म्हणजे धारण करणे. इंद्र म्हणजे इंद्रिय. देवाच्या प्राप्तीकरता ज्याने इंद्रिय धारण केले तो धर्मेंद्र. तुम्हाला काय वाटलं? हा तोच धर्मेंद्र. ऐका, सगळे 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 देव. आता इंद्र काय पितो? 90. हा बरं झालं सांगितलं. इंद्र काय पितो? अमृत. जो लोक अमृत पिते हो देव होते.
जो लोग अमृत पीते वो देव होते, जो लोग विष पीते वो महादेव होते, जो लोग रोज थोडी थोडी पीते वो पतिदेव होते. ऐका, इंद्र सगळे देव, कोपऱ्यात एक देवता बसलेली, त्या देवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी. इंद्राने विचारलं हे काय? बोले शनिदेव. पट्टी का? बोले नजर पडली की दुःख भोगावं लागतात. तरुण दशरथ, तारुण्यात माणसाच्या हातून निर्णय चुकतात. दशरथ जवळ गेले आणि ते डोळ्यावरची पट्टी बाजूला काढली. दशरथावर शनिदेवाची नजर पडली. दशरथ बेशुद्ध झाले, मूर्छित पडले, पतन झाले, स्वर्गातून खाली पडणार, पाण्यात पडले बुडून मरणार, जमिनीवर पडले मरणारच मरणार. आता दशरथाला कोणी वाचवू शकत नाही. आणि आकाशातून दशरथाचं पतन होताना आकाश मार्गामध्ये गिद्ध जातीचा एक प्राणी उडत होता, त्याचं नाव होतं जटायू. त्या जटाईने पंख व्यापक केले आणि दशरथाला झालं. पक्षी जेव्हा उडतात ना, पक्षी तेव्हा 4 प्रकारे उडतात: उड्डीन, चड्डीन, प्रडीन, आवडीन. महाभारतातले प्रकार आहे, महाभारतातले प्रकार आहे. आणि केव्हा झालंय माहिती का? कर्ण जेव्हा सेनापती झाला युद्धाचा आणि कर्ण युद्धाला निघाला आणि कर्णाचा सारथी शल्य होता. शल्याने तिकडे जाताना शल्य, कर्ण थांब. म्हणा काय, तुला गोष्ट सांगू का? कर्ण म्हटलं मी युद्ध करायला चालू, मला कशाला गोष्ट सांगतो, ऐकावी लागेल. सांग. गावात एक पाटील होते, मग ते खूप श्रीमंत होते. मग रोज त्यांच्याकडे 100-200 लोक पक्वानं जेवण करून जायचे. मग काही लोक पत्रावडीवर उष्ट पाडायचे. बरं, मग ते उष्टावडी पत्रावडी एका झाडाखाली टाकल्या जायची. मग त्या झाडावर एक कावडा होता. बरं, मग तो कावडा त्या खाली उतरायचा, त्या उष्टावडीवरचं पत्रावडीवरचं अन्न खायचा. 4च महिन्यात तो कावडा त्या उष्ट्या पत्रावडीवरचं उष्ट अन्न खाऊन मजबूत झाला. आणि मग एक दिवस गरुडाकडे गेला आणि तो कावडा गरुडाला बोलायला लागला, माझ्यासारखा उडून दाखव. कोण? कावडा. कोणाला? कर्ण म्हटलं तू मला ही गोष्ट कशाला सांगतोय? शल्य म्हटलं तुला कळतंय का? तुला कळतंय का? गावच्या पाटल्याच्या चतकोर तुकड्यावर मजबूत झालेला कावडा गरुडाला चॅलेंज करायला गेला की त्याचा पराभव जसा निश्चित आहे, तसा दुर्योधनाच्या चतकोर तुकड्यावर मजबूत झालेला तू कावडा अर्जुनासारख्या गरुडाला चॅलेंज करायला गेला की तुझा पराजय निश्चित आहे. त्यावेळेस त्याला पक्षाचे प्रकार सांगितले: उड्डीन, चड्डीन, प्रडीन, आवडीन. उजवा पंख हलवताना पक्षी उडतो त्याला उड्डीन म्हणतात. डावा पंख हलवताना उडतो त्याला चड्डीन म्हणतात. दोन्ही पंख हलवताना पक्षी वर जातो त्याला प्रडीन म्हणतात. आणि दोन्ही पंख शांत करून पक्षी खाली येतो त्याला आवडीन म्हणतात. पक्षी 4दा उडतात तरी खाली येतात. आपल्याकडे 8 एकर जमीनवाले इतके उडतात, ते तर जाऊ द्या, हे 3 टिपणावाले एवढे उडतात की यांना असं वाटतं महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय यांच्याच पायाजोड बांधला. आता बबलू 13 नंबर आहे का? थांबतो. उडू नका. जीवन गती का जीवनशाला काय? त्या जटाईने त्याला झेललं आणि राजा दशरथ त्याच्या स्वाधीन, अजय राज्याच्या स्वाधीन केलं. दशरथ शुद्धीवर आले. कोणी वाचवलं मला? या जटाईने. वाह, तू खरा मित्र आहे. आम्ही फक्त सांगतो की जटाई दशरथाचा मित्र आहे, पण मैत्री कुठे झाली ते पण समजलं पाहिजे की नाही? कुठून झाली मैत्री? आम्ही संभाजीनगरहून बस स्टँडवर सोबत एसटीत बसलो. तो जालना एसटीत. तो माणूस मला ओळखत नाही शेजारचा, मी त्याला ओळखत नाही. त्याचं गाव मला माहिती नाही, माझं गाव त्याला माहिती नाही. त्याचं नाव मला माहिती नाही, माझं नाव त्याला माहिती नाही. तरी आमची बदनापूरपर्यंत मैत्री झाली. कसं काय? कारण माझ्याकडे तांबाखू होता, चुना नव्हती. त्याच्याकडे चुना होता. काहीतरी कारण असेल ना मैत्रीला. त्या जटाईने राजा दशरथाला वाचवलं. तुला राज्य देऊ का अयोध्येचं? तो म्हटला नाही राजा. काय पाहिजे तुला? तो म्हटला मला काहीच नको, माझी एकच इच्छा आहे जी कोणीच पूर्ण करू शकत नाही. म्हणे काय? माझी इच्छा होती, मी माणूस पाहिजे होतो, माझे लग्न व्हायला पाहिजे होतं, मलाही एखादा मुलगा व्हायला पाहिजे होता आणि अंत्येष्टिक्रिया माझ्या पोराच्या हातून त्याच्या मांडीवर माझं प्राणोत्क्रमण व्हायला पाहिजे होता. एवढंच. हा अयोध्येचा राजकुमार दशरथ तुला शब्द देतो, जेव्हा केव्हा भविष्यात माझं लग्न होईल आणि मला पहिला पोरगा होईल तो मी तुला दत्तक म्हणून देईल. पुढे कौशल्या मातेसोबत राजा दशरथाचं लग्न झालं. रामाचा जन्म झाला आणि रामाचा जन्म झाल्यावर 2, 2.5, 3 तासाच्या रामाला जटायू घेऊन गेला. वचन दिलंय तुम्हाला. त्या 2.5 तासाच्या जटायू 2.5 तासाच्या रामाला घेऊन वनात गेला. वनात गेल्यानंतर नारदाची भेट झाली. श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. आणि मग सांगितलं घालिया संतासी आसने पूजा करी काय वाचा म्हणे. एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. साधू संत आले घरा खिडक्या दारा. आपलं तोची दिवाळी दसरा काही काही म्हणी घातक असतात. ज्याची खावी पोळी त्याची करावी होडी, वाजवावी टाळी. महाराज आपण आलात, सांगा माझ्या पोराचं नाव काय ठेवू? पूर्वी हे जुने लोक सांगतील, आजच्या 20 वर्षापूर्वी 70% लोकांचे नाव देवाचे होते. असे एखाद्या गलीत गेले तर 7-8 ज्ञानेश्वर सापडायचे, इतके देवाचे नाव. आता 10 वर्षात झालं गुड्डी, बंटी, बबली, ताऊ, माऊ, साऊ, परी. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर नवीन आले शब्द अजून, पिलू, खडूस,
माझं तो डोकंच चाललं नाही, हा कुठला विश्वकोश आहे. हे का पोराचं नाव विकी. याला तुम्ही विकी का म्हणता. हो आम्ही सगळे त्याला प्रेमाने विकी म्हणतो. म्हटलं हा विकी लग्न झालं की तुम्हाला दोन्हींना विकी. आता नावातच विकी तर खरेदीचा काही प्रश्नच नाही ना. पण जुना असं होतं का. पहा तुम्ही किती गोड नाव होते 10-20 वर्षापूर्वी. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, सकाराम, सीताराम, राजाराम, पुंडलिक, भगवान, पांडुरंग, गोविंद, नारायण, विठ्ठल. किती देवाचे नावं, किती देवाचे नावं. आणि गावातले लोक एकदम हुशार. गावातले लोक हुशार. एखाद्याचं नाव तुकाराम असलं की गावातले लोक त्याला नामदेव असलं की हा, एकनाथ असलं की हा, भगवान असलं की, गोविंद असलं की, नारायण असलं की, पांडुरंग असलं की, विठ्ठल असलं की. तुम्ही एवढे हुशार आहे, तुम्ही एवढे हुशार आहे म्हणून मी माझं नाव सांगत नाही. नाही तर चालू कीर्तनात तुम्ही माझा उद्धार कराल. आता हे जर इतके हुशार आहे तर ते घरी झोपलेले कसे असतील. बरं झालं ते ब्रह्मज्ञानी आले नाही इथं. ऐका, सांगा महाराज याचं नाव काय ठेवू. ह्याचं नाव राम असेल असं. हो पण मग तुला मुलगा कसा रे, तू तर पक्षी नाही, हा दत्तक आहे. कशाला पाहिजे तुला पोरगा. मरताना मला त्याच्या मांडीवर शरीर सोडायचंय आणि अंत्येष्टिक्रिया त्याने करावी म्हणून मी वाट पाहतोय. ह्या दोनच अपेक्षा आहेत का. हो माझ्यावर विश्वास ठेव, पोरगा तुझाच आहे. पण तुझा पोरगा तुझी ठेव म्हणून राजा दशरथाला परत कर. आणि तुझा मरण काल जवळ आला ना, फक्त राम म्हण. तो राम तुझ्या जवळ येऊन त्याला त्याचं धाम दिल्याशिवाय राहणार नाही. संताची पायी पुन्हा त्या रामाला घेतलं आणि राजा दशरथाच्या स्वाधीन केलं. आणि मग रामप्रभू वनवासात असताना जटायूचा अंतकाळ जवळ आला आणि रामप्रभू तिथं आले. अंतकाले ज्याच्या नामाले मुखा तो का म्हणे सुका पार नाही. त्याने सांगितलं महाराज, जटायूला राघवाने सांगितलं तुला वाचायचंय का. तो म्हटलं अजिबात नाही. रामायणाची गोड परिभाषा आहे. जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम काही आवत नाही. जन्म मुनी जतन कराई अंतराम कही आवत नाही. जासु नाम बल शंकर काशी देत सबई समगति अविनाशी. जासु राम दर्शन अविनाशी देत सबई अविनाशी. जन्म जन्म मुनि जतन कराई अंतराम कई आवत नाही. जासु नाम बल शंकर काशी देत सबई समगति अविनाशी. श्री राम जय राम जय जय राम. 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 जन्म जन्म मुनि जतन कराई अंत राम काही आवत नाही. जासु नाम बल शंकर काशी देत सबे समगती अविनाशी. लोक जन्माच्या जन्म तपश्चर्या करतात तरी त्यांच्या तोंडात कधी राम येत नाही. माझं काय भाग्य आहे, तोंडात राम आणि डोळ्यासमोर राम आहे. देवा मला जगायची इच्छा नाही, याला हिंमत लागते. बरं मला जगायची इच्छा नाही हे वाक्य काढायला हिंमत लागते. एकीकडे 90व्या वर्ष सुद्धा मला वाटतं की अजून 1 वर्ष तरी जगलो पाहिजे. 90व्या वर्ष सुद्धा आम्हाला वाटतं अजून 1 वर्ष जगलो पाहिजे. ह्याच्या उलट वयाच्या 22व्या वर्षी कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि देवा वद्य एकादशीला समाधी घ्यावी असा मानस आहे. असा महायोगी मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबा आहेत. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबा जगण्याविषयी अनास्था निर्माण करतात. काय हिंमत असेल ज्ञानोबरांमध्ये, काय वैशिष्ट्य असेल ज्ञानोबा. हे बघा समाध्या अनेक आहे, संजीवन समाधी एकच आहे. समाध्या अनेक आहे, संजीवन समाधी एक आहे. तुम्ही आम्ही जिवंत समाधी घेतो, आम्हाला खड्डा खोदल्या जातो, जमिनीत पुरल्या जातं. 2 महिने 4 महिने 10 महिने वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष ती माती जर उकरली ना तर शरीर संपलेलं असतं, फक्त हाडाचा सांगाडा असतो. संजीवन समाधीमध्ये तसं नसतं. ज्ञानोबारांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा आईसाहेब जनाबाई हजर नव्हत्या. जनाबाईंना नंतर माहिती पडलं की ज्ञानोबारांनी समाधी घेतली. जनाबाई आळंदीत आल्या, मला ज्ञानोबारांना पाहायचंय, आग्रह केला आणि ते जे विवर आहे ना ते उघडलं. त्याला तीर्थ विवर म्हणतात, काही लोक विवर तीर्थ म्हणतात. ते विवर तीर्थ उघडलं आणि आतमध्ये जनाबाई अनेक दिवसानंतर जेव्हा ज्ञानोबारांना पाहतात तेव्हा नुकतंच स्नान करून देवपूजे करता बसलेला साधक असावा अशी मुद्रा ज्ञानोबारांची दिसली. याला संजीवन समाधी म्हणतात. यात नवल नाही. ज्ञानोबारांच्या समाधीला 100 वर्ष झाली, 200 वर्ष झाले, 300 वर्ष झाले, 350 वर्ष लगभग व्हायला आली. आणि एक दिवस ज्ञानोबाराय पैठणच्या एकनाथ महाराजांच्या स्वप्नात आले. अजान वृक्षाची मुडी कंठाशी लागली. ती अजान वृक्षाची मुडी माझ्या कंठाला लागली, मला त्रास होतोय, तेवढी काढून घ्या. तिथून माझे नाथ महाराज आळंदीला गेले. ते विवर पुन्हा उघडलं
आणि उघडल्यानंतर ती अजान वृक्षाची मुडी कापली. पण चमत्कार हा आहे की ज्ञानोबरांच्या समाधीला 300 वर्षापेक्षा जास्त वर्ष होऊन सुद्धा ज्ञानोबराय जसेच्या तसे पंचकृत पंचमहाभूतामध्ये भासले. याला म्हणतात संजीवन समाधी. संजीवन समाधीमध्ये पृथ्वी नसते, आप नसतं, वायू नसतं, पृथ्वी नसते, आप नसतं, तेज नसतं, आकाश नसतं, फक्त वायव्य रूपाने शरीर भासतं. त्याला वायव्य समाधी पण म्हणतात आपल्या शास्त्रामध्ये. महायोगी वायव्य जीवन जगणारे ज्ञानोबा आहे. जटोईने सांगितलं मला जगण्याची इच्छाच नाही. हो अहो जगा ना. नाही जगण्याची इच्छा नाही. आणि शेवटी त्या जटाईच्या अंगावर सगळीकडे रक्त आहे, जखमा आहेत. राघवाच्या डोळ्यातून पाणी येत नाही. लक्ष्मण म्हणतात तुम्हाला रडू नाही येत का? येतंय. मग का नाही रडत? राघवाने म्हटलं माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते जर पुसल्या नाही गेले आणि ते त्याच्या जखमेवर पडले तर विज्ञान असं सांगतं अश्रू खारट असतात, म्हणजेच अश्रूमध्ये मिठाचं प्रमाण असतं. आणि ते खारट अश्रू जर जखमेवर पडले तर त्याला मरताना त्रास होईल. प्रसंगी डोळ्यातून पाणी आलं नाही तर चालेल, पण माझ्या भक्ताला मरताना माझं धाम प्राप्त करताना त्रास होणे अशी भावना ज्याची असते त्याचं नाव राम आहे. आणि म्हणून तुम्हाला मला प्रत्येकाला राम म्हणायचा. राम म्हणता रामाची वय जे. रामच तुमच्या माझ्या जीवनाचं साध्य आहे. रामच तुमच्या माझ्या जीवनाचं सर्वस्वत आहे. त्या रामाशिवाय तुम्हाला मला कोणी तारू शकत नाही. कितीतरी भूमिका मी आपल्याला सांगेल. तुम्ही रामायणच ऐकताय. मी काळजी घेतोय की पुन्हा रिपिटेशन होणार नाही त्याची, तेवढी मला गॅरंटी पण असते स्वतःवर. मैं करो सबको प्यारा, मैं करो सबसे नारा, मेरे झलक सबसे अलग, माय रूल माय लाईफ माय कीर्तना. मी कोणाची कॉपी करत नाही. माझी रेकॉर्डिंग त्याला ऐकू द्या, त्याचं बजेट बसणार नाही. आणि एखाद्याने केलंच पाठ तर मी त्याला पुढे टिकू देत नाही. मी झेरॉक्स टिकू देत नाही. ओरिजिनलला प्रॉब्लेम येतात. झालं ना. खऱ्या चाली उमेश बाने तयार केल्या आणि झेरॉक्सवाले 40-40 हजारावर पोहोचून गेले. मग ते उमेशवाला वाईट वाटत असेल की नाही? ना हे तुमचंही असेल बऱ्याचदा. या झेरॉक्स ऐकून घेत नाही, त्यापैकी ओरिजिनल कार्ड घरी राहून जातं नाही, झेरॉक्स फोकसमध्ये येऊन जातात. ऐका त्या प्रक्रियेमध्ये रामप्रभूचं जीवन आहे. रामप्रभू वनवासात आले. वनवासात आल्यानंतर त्या समुद्राच्या तीरावर आले आणि समुद्राच्या तीरावर ज्योतिर्लिंग स्थापन केलं. ज्योतिर्लिंग काय करतात? आपला उद्धार करतात. नरहरी महाराजांचा गोळाभंग आहे की ज्योतिर्लिंगाच्या स्मरणाने काय होतं. सत्य ज्योतिर्लिंग बारा, सत्य ज्योतिर्लिंग बारा, प्रातःकाळी स्मरण करा, प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कुडे उतरा, कोटी कुडे उतरा, भवहतरा पापन, भवहतरा